नमस्कार. प्रकाश आंबेडकरांच्या आडमुठेपणाला काँग्रेस पक्षाने शह देण्याचा प्लॅन आखलेला आहे. बघूयात हा स्पेशल रिपोर्ट. महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीद्वारे प्रकाश आंबेडकर आणि ओवैसी यांच्या एकत्रित सभा होत आहेत. त्यांच्या सभांना होणारी गर्दी काँग्रेस राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन विकास आघाडी स्वतंत्रपणे लढेल असं सध्याचं चित्र आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रकाश आंबेडकर यांना शह देण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. आघाडीने आता समाजवादी पक्ष आणि बसपा यांच्यासोबत जुळवून घेण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याची माहिती आहे. मुस्लिम आणि दलित मतांचे विभाजन होऊ नये यासाठी आघाडीच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. राज्यात वंचित बहुजन आघाडीद्वारे प्रकाश आंबेडकर आणि ओवैसी यांच्या एकत्रित सभा होत आहेत. त्यांच्या सभांना होणारी गर्दी काँग्रेस राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. वंचित बहुजन आघाडीच्या सभेत दलित मुस्लिम ऐक्याची घोषणा केली जात आहे. या सभांमध्ये होणाऱ्या उपस्थितांमध्ये दलित मुस्लिम समाजाची संख्या जास्त आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीकडून प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला जात होता. पण प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभेच्या 22 जागा मागितल्याने ही महाआघाडी होण्याची शक्यता जवळपास मावळली आहे.